उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आलाय, काय सांगाल? खरं म्हणजे मला कालच यायचं होतं, पण माझ्या घरगुती कार्यक्रमामुळे मी काल येऊ शकलो नाही. त्यामुळे मी काल त्यांना सांगितलं होतं की मी शुभेच्छा द्यायला आज साताऱ्याला येईल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला जाईल. मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी मी उदयनराजेंना शुभेच्छा देण्याकरता आलो आहे. त्यांचे माझे संबंध हे भावासारखे आहेत आणि अतिशय जवळची आमची मैत्री देखील आहे. त्यामुळे निश्चितच इथे आणि विशेषतः राजवाड्यामध्ये येऊन त्यांचा सत्कार करणं ही माझी मनापासून इच्छा होती. ती आज पूर्ण करता आली आणि आईसाहेबांचा आशीर्वाद देखील मला आज घेता आला. साहेब, आज उदयनराजेंना शुभेच्छा देताना बऱ्याच सकाळपासून चर्चा चालू होती की राजकीय कुठली घोषणा होईल का, किंवा इतर ठिकाणी लोकसभेच्या अनुषंगानं उमेदवारी घोषित झालेली आहे. आज उदयनराजेंच्या बाबतीत तशी काय घोषणा होती? भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रोसेस असते आणि आता पहिल्यांदा आम्ही जागा वाटप करणार आहोत. जागा वाटप झाल्यानंतर ती सगळी प्रोसेस होईल. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे BJPमध्ये कधी अशी घोषणा करता येत नाही, ती प्रोसेसनीच घोषणा होत असते. आता काही जी नावं बाहेर चर्चली जात आहेत ती नेमकी काय म्हणून समजायची? ठीक आहे, त्या चर्चा अनेक असतात. चर्चा तुमच्यामध्ये जास्ती असतात. उदयनराजेंच्या प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण झालेली आहे. मला असं वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. साहेब, काल माझ्या त्यांना नेहमीच शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की खरं म्हणजे त्यांचे माझे जे संबंध आहेत त्यामुळे मी तर नेहमीच त्यांच्यासोबत उभा आहे. शिवसेनेच्या जागा 3 आहेत, या 3 जागा भाजप लढवणार आहेत. दक्षिण मुंबई असेल किंवा संभाजीनगर या ठिकाणी आम्ही आता बसूया, बसून त्या कोणी कुठल्या जागा लढायच्या या संदर्भातला निर्णय करू. एक आमची प्राथमिक फेरी झाली आहे, ती बऱ्यापैकी मला असं वाटतं त्यात आम्ही प्रश्न सॉल्व केलेले आहेत. अजून 1-2 फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील, सगळे प्रश्न सॉल्व होतील आणि एकदा कुठल्या जागा लढवायच्या ठरलं की मी तुम्हाला सांगेल. मग माझ्यासारख्या नेत्यांनी अटकलबाजी करणं किंवा त्या ठिकाणी फोरकास्टिंग करणं योग्य नसतं. त्या लेवलचं मी नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार. पहिल्यांदा शरद पवार रायगडावर गेले, 40 वर्षात ते गेले नाहीत. रायगडावर गेले हे तुमचं म्हणजे तुम्ही इतकी त्यांची अवस्था केली की त्यांना शेवटी शिवाजी महाराजांच्या पायाशी जावं लागलं असं वाटतं. नाही, मी कालच बोललो की बाकी काही असू द्या, पण अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट द्यावं लागेल की अजितदादांनी 40 वर्षानंतर पवारसाहेबांना रायगडावर पाठवलं आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर का होईना त्या ठिकाणी पवारसाहेबांना जावं लागलं, याचा मला आनंद आहे. साहेब, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आहे की पुण्यामधलं ड्रग्स रॅकेट जर संपवायचं असेल तर तुम्ही भूमिका घ्या, राजकीय हेवेदावे बाजूला सोडून आम्ही तुमच्यासोबत काम करू. आता आज व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. आम्ही भूमिका घेतलीच आहे, त्याच्यामुळेच हे सगळं सापडत आहे. हे काही आत्ता काल परवा सुरू झालेल्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे ही भूमिका अतिशय स्पष्टपणे घेतली आहे आणि ते जर मदत करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. बावनकुळेंचं वक्तव्य आहे की आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जे पक्ष छोटे छोटे पक्ष प्रवेश करत असतील ते पक्ष प्रवेश करून घ्या आणि गावागावातील छोटे पक्ष संपवा. असं कुठेही बावनकुळे बोललेले नाहीत. कुठेही बोलले नाहीत की पक्ष संपवा. बावनकुळेने एवढंच सांगितलेलं आहे की जे आपल्या पक्षात येत असतील त्यांना पक्षामध्ये घ्या. कृपा करून त्यांच्या स्टेटमेंटला आपल्या स्टेटमेंटची जोड देऊ नका. शरद पवार काल रायगडावर होते. त्यांनी असं म्हटलंय देशाची परिस्थिती बिकट आहे, परिवर्तन होण्याची गरज आहे. देशाची परिस्थिती बिकट नाही आहे. शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केलं असतं तर अशी बिकट परिस्थिती त्यांची झाली नसती. त्याबाबत काय ईव्हीएम मशीनबाबत सतत त्याचे विरोध होत आहे, मोर्चे निघतात, आंदोलन होत आहे. असं आहे की जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली असते, हारतात तेव्हा ती खराब असते. इलेक्शन कमिशननी सगळ्या पक्षांना ओपन चॅलेंज दिला होता. ओपन चॅलेंज. ज्यांच्याजवळ ईव्हीएम मशीन टॅम्परिंग करण्याचा
कुठलाही तंत्रज्ञान असेल त्यांनी येऊन आम्हाला करून दाखवावी. एकही पक्ष देशातला हे करू शकलेला नाही. सुप्रीम कोर्टाने देखील त्या संदर्भात निर्णय दिलेला आहे. त्यामुळे हारायची मानसिकता झाली की ईव्हीएम मशीन आठवते. असं आहे, बच्चू कडू कधी आमच्यासोबत आलेच नाही, ते शिवसेनेच्या सोबत आहेत. असं आहे, ते शिवसेनेच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं कोण काय म्हणताय याबद्दल मी उत्तर देणार नाही. भारतीय जनता पार्टी सगळ्या लोकांना घेऊन चालते. आता कधी कोणाला त्यांच्या मनासारखं झालं नाही की ते आम्हाला शिवे देतात. आम्ही मोठे आहोत, आम्ही ऐकून घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.